जय सच्चिदानंद. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगात विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. आपल्याशी पालक आणि मुलांच्या मधल्या वागणुकीविषयी बोलायचंय. कशा प्रकारे मुलांना प्रेमाने आपलंसं करायचं. मुलं नेहमी निरागसच असतात. जेव्हा जन्माला येतात त्यांचं काही म्हणणं नसतं, अगदी निरागस असतात. पण आपण स्वतःकडे बघायचं. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा मुलांना आपण मारतो. कित्येकदा तर आपल्या हिंदू भारतीय स्त्रियांची काय अवस्था होते. सासूचा राग आपल्या मुलांवर काढते, नवऱ्याचा राग सुद्धा आपल्या मुलांवर, निरागस मुलांवर काढते आणि अतिशय रागाने मुलांना ठोकते. मुलं बिचारी विचारात पडतात की आमची काय चूक आहे. मग थोडी शहाणी होतात तेव्हा समजतं की आई कोणाचा राग कुणावर तरी काढतीये. हा आपला कमकुवतपणा आहे. मुलांचा काय अपराध आहे. नंतर जेव्हा जेव्हा मुलं मोठी होतात आणि ज्या प्रकारे ज्या ढंगाचा आईवडिलांचा क्रोध बघतात, रागावणं बघतात, त्याच पद्धतीने ते आपल्या लहान भावंडांवर रागवायला लागतात. मग आपण म्हणतो, मग आई म्हणते की मुलगा फारच रागीट आहे त्याच्या बापासारखा. जेव्हा जन्माला आला तेव्हा कुठे रागीट होता. तो तर बापाचं बघूनच रागीट झालाय की नाही. म्हणजे विसरतात की आपल्या क्रोध मान माया लोभाचा परिणाम मुलांवर होत असतो. आपलं बघूनच मुलं शिकत असतात आणि तसंच वागतात. पण त्याऐवजी जर तुम्ही प्रेमाने अत्यंत मोठ्या मनाने त्यांच्याशी डील केलं तर मुलं इतकी संस्कारी होतील. मुलांच्या चुका झाल्या तर जरा प्रेमाने त्या चुका ॲक्सेप्ट करा आणि बघा त्यांच्यात किती फरक पडतो. ते त्यांना स्वतःलाच कळेल की ही त्यांची चूक आहे. दादा भगवान तर कायमच कधीच कोणाला रागवत नसत. आम्ही त्यांच्या सेवेत होतो, त्यामुळे 20 वर्ष त्यांच्यासोबत राहिलो. आम्ही 24 तास त्यांच्या सेवेत होतो. आमच्या चुका झाल्या नसतील का मग? अगदी ढिगाने चुका होत होत्या. पण कधी दादाजी असा क्रोध करून ओरडून कधीच आमच्याशी बोलले नाहीत. कितीही मोठी चूक झाली तरी कधीच बोलले नाहीत. खूपदा जर एखादी चूक खूप वेळा रिपीट झाली तरच ते आम्हाला सांगायचे. उदाहरणार्थ सकाळी दादाश्रींसाठी आम्ही नाश्ता करायचो, तर त्यात समजा जर कधी मीठ जास्त पडलं तर आणि 2, 3, 4, 5 दिवस तेच चालू राहिलं तर मग आम्हाला थोडंसं असं सूचित करायचे की ती सुद्धा त्यांची इशारा करण्याची पद्धत इतकी वेगळी होती. अतिशय प्रेमाने ते आम्हाला विचारायचे की दादाश्री की निरूबेन तुमची तब्येत तर बरी आहे ना. तर आम्ही म्हणायचो की हां दादाश्री खूप छान आहे, काहीच त्रास नाही. तुम्हाला झोप तर चांगली येते ना. तर आम्ही म्हणायचो हो दादाश्री अगदी छान येते, काही त्रास नाही आहे. तर मग दादाश्री इतकंच विचारायचे आम्हाला, मग ही अजागृती कुठून आली तुझ्यामध्ये, का आली आहे? बस एवढंच बोलायचे आणि मग मौन पाळायचे. मग आम्ही स्वतःला चाच पडून पाहायचो की काय चूक झाली बरं. तर दिवसभर, दुसरा दिवस, पुढचा दिवस, अनेक आठवडे, 15 दिवसांच्या सगळ्या चुका आम्ही शोधून काढायचो. एक चूक शोधताना इतक्या चुका दिसायच्या. समजा त्यांनी एक सांगितली असती चूक की मीठ कमी झालंय, तर तेवढीच चूक आमच्या लक्षात आली असती.
पण असं डायरेक्ट नव्हते सांगत, फक्त सूचित करायचे. किती वेगळी पद्धत होती त्यांची. आणि आम्ही स्वतः ते ओळखायचो. आम्हाला जर आमचा दोष सापडला नाही तर हात जोडून आम्ही त्यांना विनंती करायचो की दादाश्री तुम्ही सांगा काय चूक झाली बरं माझी. तर दादाश्री म्हणायचे, बघा आम्ही तर सगळ्यांच्या चुका काढत नाही, पण आपण आमच्यासोबत दिवस रात्र असता आमची सेवा करताय, आमचं कर्तव्य आहे की आपण दोषविरहित असायला हवं, आपल्यात एकही दोष राहू नये. म्हणून आम्ही तुम्हाला सूचित करतो की अशा चुका होत आहेत तुमच्या. हे तर एक उदाहरण आहे. अशा लहान सहान चुकांवर दादाजी कधीच भाष्यही करायचे नाहीत. कधी खूपच मोठी चूक झाली, आपली स्वाभाविक चूक असली ज्यामुळे आपल्या प्रगतीत अडथळा येत असेल, तर अशा चुका ते अगदी साधारणपणे सूचित करून सांगायचे. आपण जर आपल्या मुलांना इशाऱ्याने सांगू शकलात, प्रेमाने जर तुम्ही डोक्यावर असा छान हात ठेवून तुम्ही मायेनं सांगू शकलात ना, सांगू शकाल की नाही, तर त्यांना इतकं छान वाटेल. मुलं आपल्या चुकांमधून बाहेर पडण्याचा पूर्ण प्रयत्न करतील, पुरुषार्थ करतील. उलट टोकल्याने रागावण्याने आणखी जास्त चुका करतील. आणि दादाश्रींचा खूप मोठा सिद्धांत होता की जी चूक समोरच्याला माहितीच आहे त्या चुकीविषयी एक अक्षरही बोलायचं नाही. जी चूक मला कळायची, माझ्या त्या चुकीसाठी दादाश्री मला कधीच बोलत नसत. कारण त्यांना माहीत होतं की निरूबहेननी जाणलं आहे की त्यांची काय चूक झाली आहे ते, आणि त्यांना कळलं आहे तर त्यातून बाहेर पडण्याचा त्या प्रयत्न करत असणारच. इथे बघा हे पालक आपल्या मुलांशी कशी वर्तणूक करतात की मुलांच्या काही चुका झाल्या, काही नुकसान झालं मुलांकडून तर इतकं ओरडतात, रागवतात की मुलांना कळतच नाही की का नुकसान झालं आहे. समजा स्कूटरचा ॲक्सिडेंट झाला तर मुलांना कळणार नाही का त्यांची चूक झाली आहे सांगा. 100% त्यांना ही जाणीव झालेली असणार माझी काय चूक झाली आहे. तर अशा वेळी त्यांना त्याविषयी सांगायची गरज नाही. पण आईवडील काय करतात, ते जेव्हा समोर येतील त्यांच्यावर इतके बरसतात. अशी स्कूटर चालवतात का, तसं करतात का, खूप वेगाने चालवतोस तू, झापतात त्याला. असं नाही बोलायचं कधी. चूक झाली आहे त्याची जी चूक आपल्याला कळली आहे त्याविषयी काही बोलायचं नाही. जी चूक त्याला उमगत नसेल तेवढीच सांगा फक्त. असा दादाश्रींचा सिद्धांत होता. आता उमगली आहे ना तेवढं पुरेसं आहे तुम्हाला, आणि त्याला ते कळलं आहे की त्याच्यातली जाणीव जागृत झाली आहे आणि ती सुधारण्यासाठीचा प्रयत्न चालूच आहे त्याचा. जेव्हा चुकांसाठी चुकीच्या पद्धतीने मुलांना टोकलं जातं, ओरडलं जातं, तेव्हा त्याचा उलटा परिणाम होतो. मुलं चुका सुधारण्याऐवजी आणखी चुका करायला लागतात. आणि बघा, एक खूप चांगला प्रसंग आहे दादाश्रींचा. एक 20-22 वर्षांचा मुलगा होता. दादाश्रींकडे रोज यायचा. त्याची सुट्टी चालू होती म्हणून रोज यायचा. सकाळपासून यायचा, संध्याकाळपर्यंत बसायचा, रात्री उशिरा जायचा घरी. एकदा अचानकच तो दादाश्रींना म्हणाला की दादाश्री, मला तुमचा खूप खूप क्रोध येतो. एवढा क्रोध येतो, इतका क्रोध येतो की मनातून वाटतं की तुम्हाला मी गोळीच घालावी आता. तर दादाश्री खूप प्रेमाने त्याला म्हणाले, बाळा, असा माझ्याविषयी का बरं विचार करतोस तू? माझी काही चूक झाली आहे का सांग बरं मला. इतकं ऐकताच तो एकदम थंड झाला. मग तो सांगायला लागला की मी सकाळी सगळ्यात आधी तुमच्याकडे येतो, पण मला
तुमचे चरण स्पर्श करण्याची, तुमच्याशी 2 गोष्टी बोलण्याची संधीच मिळत नाही. इतर लोक येतात आणि तुम्ही त्यांनाच आधी चान्स देता आणि माझा नंबर तर दुपारनंतर लागतो. तर मला असं वाटतं की असा पक्षपात का करतात दादाजी. आणि रोजच्या रोज हे माझ्या डोक्यात इतकं भिनत चाललंय, भिनतंय. त्यामुळे इतकी वेळ आली की तुमचा राग आलाय की मी तुम्हाला गोळीच घालावी असं मला आता वाटतं. मग अतिशय प्रेमाने शांतपणे दादाजी म्हणाले, हे बघ बाळा, तू तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्याजवळ असतोस, तुझ्याकडे वेळ असतो. पण हे जे लोक येतात मोठ्या मुश्किलीने 5-10 मिनटं काढून येतात. आजच्या काळात लोकांना आपल्या आत्म्यासाठी, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी वेळच कुठे आहे. पण एवढ्या गडबडीत ते तो वेळ काढून येतात, 5-10 मिनिटांसाठी येतात. जर मी त्यांना आधी वेळ नाही दिला तर ते इथे पुन्हा कधी येतील का माझ्याकडे सांग. म्हणून मी त्यांना प्रथम संधी देतो आणि तू तर दिवसभर माझ्याजवळ असतोस, त्यामुळे मी तुला पूर्ण वेळ देतो आणि देईनच. पण तू मला तुझ्याबद्दल खूप आदर वाटतो की तू माझ्याविषयीचं मत इतक्या स्पष्ट, अगदी गोळी घालण्याविषयी सुद्धा मोकळेपणानं मला सांगितलीस. धन्य आहेस तू. जर हे तू मनात ठेवलं असतंस तर तुझ्या माझ्यातलं अंतर किती वाढलं असतं आणि तू त्या दोषांमधनं बाहेर कसं पडला असतास. खूप छान केलंस की तू मला सांगितलंस बाळा. धन्यवाद तुला बेटा. तर तो पहा इतका खुश झाला. त्याला वाटलं की ओहो, मी इतका वाईट विचार करत होतो तरी दादाजींनी मला किती प्रेमाने माझी स्तुती केली उलट. तर तो सांगत राहिला आणि बाकी सगळे म्हणायला लागले की दादाश्री, हा मुलगा तर सगळ्यांच्या मते धन्य आहे, मुलालाही धन्य मानताय. पण दादाश्री, तुम्ही तर 100पेक्षा जास्त वेळा धन्य म्हणायला हवं. इतक्या प्रेमानं तुम्ही त्याचं अशाही बाबतीत कौतुक केलं तुम्ही. नाहीतर दुसरा एखादा असता तर त्याच्यावर रागावला असता, 2-4 थप्पड वाजवल्या असत्या. असा विचार करतोस, गेट आउट, निघून जा, इथे परत फिरकायचंही नाही. एखाद्याला भीती वाटेल की पुन्हा हा बंदूक घेऊन मारायला येईल, गोळी घालेल बंदुकीची असं. पण त्यांना अजिबात अशी भीती वाटत नव्हती. उलट त्याच्याविषयी अपरिमित प्रेमच वाटत होतं. तो मुलगा आयुष्यभर दादाश्रींचा सेवक नाही होणार तर काय होईल सांगा. अशा एखाद्या प्रसंगातून मुलांना जिंकून घ्या. मोठ्यात मोठी चूक झाली तरी त्यावेळी सुद्धा प्रेमाने, त्यांच्याशी प्रेमाने वागा आणि बघा आयुष्यभर ते नाही विसरणार. गुलाम बनतील, तुमचे शब्द झेलतील, तुम्ही जसं सांगाल तसं वागतील. ते तुमच्याविषयी त्यांच्या मनात इतका आदर निर्माण होईल. आमच्याकडे एक मुलगा आहे, तो अगदी करोडपती बापाचा एकुलता एक मुलगा आहे. खूप तापट स्वभावाचा, पण बुद्धिमान आहे. प्रत्येक गोष्टीत त्याचे वडिलांशी मतभेद व्हायचे. त्यामुळे मग तो आमच्याकडे यायला लागला. कोणास ठाऊक त्याला आमच्यात असं काय दिसलं, पण त्याला आमच्याविषयी खूप जिव्हाळा वाटायचा. म्हणायचा की बस, जगात माझी आई, माझा बाप, जे कोणी असाल ते तुम्हीच आहात, असं म्हणून तो रोज यायला लागला. मग हळूहळू आम्ही त्याला सांगितलं की आई वडिलांशी तू जर असा वैरभाव बाळगलास, भेद राखलास, तर तू कसा काय बरं मोक्षाला जाशील सांग. तू मला मोक्षाला नेणारी आई म्हणतोयस, तर मोक्षाच्या रस्त्यावरून चालण्यासाठी काहीतरी समजायला तर हवं की नको. असं वडिलांना, आईला चूक समजून नाही बाबा मोक्षाला जाता येणार. त्यांना दुःख देऊन तुम्ही मोक्षाला नाही जाऊ शकत. कोणालाही दुःख देऊन तुम्हाला मोक्षप्राप्ती होत नाही, कोणीच नाही करू शकत हे. मग हळूहळू त्याच्यात बदल घडायला लागला. त्यावर पश्चाताप, परिवर्तन, प्रतिक्रमण वगैरे करत करत त्याच्यात थोडे चांगले बदल घडले. आणि एके दिवशी खूपच डिप्रेस होऊन आला होता आमच्याकडे आणि सांगत होता की शेअर बाजारातून 3-4 लाखांचा लॉस झालाय मला.
वडिलांना सांगितलं तर वडील खूप ओरडायला लागले. मला विचारल्याशिवाय व्यवहार का केलास, गाढवेस, काही बोलू नकोस, मी तुला एक पैसाही देणार नाही आता. त्यामुळे खूपच डिप्रेस झाला की आता कसं कसं काय तोंड दाखवू, काय करू मी, कुठून आणू पैसे, असं तर चालणार नाही, लगेच पैसे भरावेच लागतील. त्यामुळे खूप चेहरा पडला होता त्याचा. आमच्याकडे आला तेव्हा आम्ही विचारलं, काय झालं तुला इतका डिप्रेस काय, कसला त्रास आहे. तर लगेचच रडायला लागला, त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. इतकं प्रेमाने बोलल्यावर त्याने सांगितलं की माझं नुकसान झालं आहे आणि इतका लॉस झाला आहे, आता मी काय करू, लगेच 15 दिवसात पैसे भरावे लागतील, नाहीतर वाईट परिणाम होतील फार. मला तर असं वाटतंय की मी घरातून पळून जावं कुठे. आम्ही म्हटलं, हे बघ असं काही करू नको, पैशांचीच गरज आहे ना आत्ता, तू आमच्याकडून घेऊन जा, तुझं जे काही देणं असेल ते फेडून टाक, जेव्हा तू कमावशील तेव्हा ते जगत कल्याणासाठी वापर, आम्हाला नको परत करू. पण तुझ्या मनात असेल की नाही मला काहीतरी करायचं आहे, पैसे कमवायचेत आणि डोक्यावर ओझं बाळगायचं नाही, तर तसं असेल तर हरकत नाही. त्यामुळे त्याचा मग ऊर असा भरून आला. अतिशय प्रेमाने तो आमच्या पायांना बिलगला आणि म्हणायला लागला की माझी खरी आई तर तुम्हीच आहात, माझे वडीलही तुम्हीच आहात. आणि हे सगळं झाल्यानंतरही पुन्हा त्याने तो बिझनेस केला, त्यातून खूप कमावले. अख्खं आयुष्य तो हे विसरला नाही आणि त्याच्या मनावर ते कायम कोरलं गेलं आहे की माझ्या वडिलांनी मला मदत केली नाही, दुनियेत कोणीच केली नाही, तेव्हा निरुमांनी मदत केली आणि प्रेमाने. आपलीच तर मुलं आहे, तो आपल्याच मुलांना मदत नाही करायची तर करतातच की, सगळे पालक करतात, आईवडील मुलांसाठी सगळं करतात, पण प्रेमाने करत नाहीत. फरक फक्त तेवढाच आहे. बदल तोच करा की प्रेमाने करा, जे काही कराल ते प्रेमाने करा. आपल्या क्रोध, मान, माया, लोभाला जरा कंट्रोलमध्ये ठेवा. समज आली की कंट्रोल येईल. स्प्रिंग कशी दाबली की दबत नाही, उलट ती जोरात उसळून वर येते. नाही, जास्त नाही टिकणार ते. अधिक मुलांना समजावून सांगा. त्यांच्या जागी आपण असतो तर काय झालं असतं, काय अवस्था झाली असते आपली, असा स्वतःचा विचार करा. म्हणजे तुम्हाला असा कोणताच प्रॉब्लेम मुलांबरोबर येणार नाही आणि मुलं प्रेमाने नक्कीच चांगल्या मार्गावरून चालतील. एकदा एक आणखी चांगला प्रसंग आहे. दादाश्रींकडे एक मोठा 25 वर्षांचा मुलगा आला. तो खूपच दूर जाऊन बसला होता. तर सगळ्या लोकांनी त्याला सांगितलं, जा जवळ जाऊन बस दादाश्रींच्या जवळ. तर तो टाळायला लागला, नाही म्हणाला. दादाश्रींनी मोठ्या प्रेमानं त्याला बोलावलं, ये बाळा, ये जवळ ये. तर तो आला, येऊन बसला. मग दादाश्रींनी त्याला विचारलं की बाळा, बेटा, दादाश्रींचं एखादं पुस्तक वाचलंय का, त्यांनी लिहिलेलं काही वाचलंय? तर तो म्हणाला की हो, वाचलंय. तर दादाश्रींनी विचारलं, कुठलं पुस्तक वाचलंयस? तर तो म्हणाला, तेच ते तुमचं आफतवाणी, दादाजींची आप्तवाणी असं म्हणतात. तर त्याने मोठ्या टोनमध्ये असं म्हटलं, आफतवाणी. तर दादाजी खूप हसायला लागले आणि म्हणाले की असं तुला त्या पुस्तकात अशी काय आफत दिसली बाळा? तर तो म्हणाला, त्यात संकट, समस्या, अडचणीच आहेत, आणखी काय? तर दादाजी म्हणाले, असं तुला काय आफत वाटतेय? काही हरकत नाही आहे, तुला जे ठीक वाटेल ते वाच, तू बस, तुला काही विचारायचं असेल तर विचार सत्संगामध्ये. तर तो म्हणाला, नाही, मला काही विचारायचं नाही, मी तर चाललो, मला तर यात काही रस वाटत नाही. अरे, तू आत्ता आलास, बसलास, एक वाक्य ऐकलं नाहीस, तुला काय त्रास वाटतोय? दादाश्री म्हणाले, नाही बस बाळा, थोड्या गप्पा मार, काही नाही तर चहा पिऊन जा. तर तो म्हणायला लागला, नाही, मी चहा नाही पित. दादाश्री म्हणाले, दूध पी बाळा. तर म्हणाला, नाही, मला दूधसुद्धा नाही प्यायचं आहे. दादाजी म्हणाले, नाही, असं नाही चालणार, आमच्या आग्रहाखातर तुला थोडं तरी दूध प्यावं लागेल. आम्ही आग्रहानं दिलेलं दूध एकदा पिऊन तर बघ तू.
आणि त्याला खरोखर त्यांनी दूध मागवून प्यायला लावलं, इतक्या प्रेमाने प्यायला दिलं. अर्ध त्याला प्यायला दिलं, अर्ध त्यांनी स्वतः प्यायले ते. आणि मग म्हणाले तुला जायचं असेल तर जा, पण असं आमचं मन मोडून नको जाऊस. सगळं काही मिळू शकतं, सगळं काही जोडलं जाऊ शकतं, पण एकदा जर मन मोडलं, दुरावलं गेलं तर ते जुळत नाही. तर तेवढं फक्त करायचं नाही की समोरच्याचं मन मोडेल. आणि बघा, थोडेसे मतभेद झाले तर हरकत नाहीत, पण मनभेद होऊ द्यायचा नाही. मनभेद झाला तर एकमेकांची तोंडही बघायला आवडत नाहीत. इतका भाव तिरस्कार वाटो जेव्हा मन दुरावतात. तितकं करायचं नाही. फक्त पालकांनी हे बघायला हवं की आपण मुलांना जे काही ओरडतो, इतकी भांडणं करतो, शिवीगाळ करतो, आणि त्याचा परिणाम समोर दिसतो की बाप म्हणतो मला तुझं तोंड उभ्या आयुष्यात बघायचं नाही, तर मुलगा सुद्धा म्हणतो मला तुमचंही तोंड आयुष्यात बघायचं नाही. आणि दोघंही लांब जातात आणि आयुष्यभर एकमेकांचं तोंड बघत नाहीत. असं करायचं नाही. असं करून तुम्हाला शांती लाभणार नाही आणि मुलांनाही शांती लाभणार नाही. मुलांनाही मनातून आयुष्यभर त्याचा त्रास होत राहील आणि पालकांना तर ते टोचतच राहतं. प्रेमाने लांब जात असाल तर काही हरकत नाही, पण मन दुरावू नका. मतभेद होत राहतात, त्याचं सोल्युशन असतं, पण मनभेदाचं जेव्हा सोल्युशन निघत नाही तेव्हा मनात भेद होईपर्यंत ताणू नका. जेव्हा मतभेद होतात म्हणजे डिफरन्स ऑफ थॉट्स, ओपिनियन्स, आणि मतभेदात पुढे जर तुम्ही गेलात तर मनभेद होतो, तुम्ही लांब जाता. आणि तनभेद झाला तर देवाघरी जाता, देहांत होतो तुमचा. तर मुलांबरोबर कधी मनभेद होऊ द्यायचा नाही. मुलं आपली तशी खूप शहाणी असतात. आमच्याकडे एक ब्रह्मचारी मुलगा येतो. तो आपला सगळा उदरनिर्वाह इथे सगळं आपल्याच पैशांनी करतो, कुणाच्याही पैशांनी निर्वाह करत नाही. आम्ही सुद्धा आमच्याच पैशांनी निर्वाह करतो. हा सिद्धांत आहे आणि सगळं याच सिद्धांतावर चालतं. तर तो मुलगा जरा स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी थोडा बिझनेसमध्ये जास्तच बुडाला आणि इथे येण्यासाठी त्याला वेळ मिळेनासा झाला. आणि त्याची बाहेरगावची कामं जरा जास्त होती, त्याला जावंच लागायचं. असं करत करत तो 15 दिवस, महिना येत नसे. जेव्हा यायचा तेव्हा इथले बाकीचे सगळे कलिग्स प्रश्न विचारायचे, का नाही येत बरं, तुला काय झालंय, तू पैशांच्या मागे का लागलायस, एखाद्या मुलीच्या मागे लागलायस का, काय झालं, असं म्हणून सगळे त्याला भंडावून सोडायचे. असं केल्याने त्याची सायकॉलॉजी बिचाऱ्याची डिस्टर्ब झाली. त्याला वाटायला लागलं की आता मी कुठल्या तोंडाने जाऊ, मी माझ्या धंद्यामध्ये, कामामध्ये इतका बुडालोय की यांच्याकडे तर मी येऊ शकत नाही. हे आपली प्रगती करतायत आणि मी मात्र नाही करू शकत. म्हणून तो यायलाच चाचरायला लागला. इतकंच काय, पण तो सेंटरच्या अगदी दरवाजापर्यंत येऊन परत निघून जायचा. त्याला वाटायचं कसं काय तोंड दाखवू मी. 3 महिन्यानंतर जेव्हा आम्ही अमेरिकेतून आलो तर बराच धीर करून आला. आणि येताच आम्ही त्याला बघितलं तर विचारलं, बाळा कुठे गेला होतास तू, तुला निरोमांची आठवण येत नव्हती का. तर लगेच पाय धरून म्हणाला, खूप आठवण येत होती, पण काय करू, ही माझीच चूक आहे. मग त्याला आम्ही प्रेमाने राखी बांधली आणि राखी पौर्णिमेचाच दिवस होता. प्रेमाने त्याला राखी बांधली. 1 गाठ नाही, 2 गाठी नाही, 15-20 गाठी बांधत गेलो. त्याला डोळे भरून प्रेमाने बघत राहिलो. आणि त्या दिवसानंतर तो मुलगा कधीच बाहेर गेला नाही. त्याचं काम संपवून तो रात्री परत येतो. सगळ्या बंधनातून मुक्त झालाय. त्याच्या अंतरंगातलं अंतर जेव्हा कमी होईल ना, तेव्हा धाग्याशी धागा जुळेल, प्रेमाला प्रेम लाभेल आणि एकमेकांप्रती अभेद्यता प्राप्त होईल. जय सच्चिदानंद.